टेन्शनमध्ये आले तुम्ही टेन्शनमध्ये आलेत की काय होईल आता पुढे. सुनील भाऊ बोलतच काहीतरी करतात. जो सातवा डबा आहे त्याचे ना व्हील आलाय पण चुकला. समोर दिसते ते आपलं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आतमध्ये मंदिर पण आहे. भरपूर सगळ्या देवांच्या मूर्त्या आतमध्ये साईडला. आणि ते बघा सगळ्यांनी छत्र्या ओपन केल्यात. मगाशी कोणी छत्री नव्हती ओपन केली. बापरे छत्री उडायला लागली. जोराचा वारा आहे. राहुल या साईडला गजेंद्र आणि इथं आमचा गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आजचा दिवस जरा आम्ही बाहेर चाललो आहे फिरायला आणि ते पण चाललो आहे खोपोलीला, करणच्या गावाला. तो करणच्या गावी म्हणजे त्याच्या घरी जात नाही आहे, बट तिथे खोपोलीमध्ये काय काय असे स्पॉट आहेत तर ते आपण तिथे एक्सप्लोअर करणार आहोत. बघूया आता. एक तर गगनगिरी महाराज मठ आहे तर तो एक माहिती आहे. अजून काय असेल तर करण आपल्याला सांगेलच. आणि आपल्याबरोबर खास असे मित्र आहेत, म्हणजे आपला ब्लॉगर म्हणजे आता बघा काय आणि पाठच्या साईडला तिकडे करण, सुमित हे आपले गँग मेंबर. ह्याला तर तुम्ही मागच्या जे आपला इस्कॉन टेम्पल आहे वाड्याचा तिथं त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आणि हे आपले ब्लॉगर. सो मोठी बंदूक आहे रे, मोठी बंदूक आहे, मशीन गन. तर इथून आता ढाडेशनला आलो. आता चरईत आहे. बंदूक बघितली का? ॲनिमलची बंदूक एडिट करतो ॲनिमलची बंदूक. सो इथून आता ढाडेशनला जातो आणि तिथून मग आपल्याला ट्रेन आहे आता 10:15 ना रे, 10:15 आय गेस ट्रेन आहे. सो ती ट्रेन पकडून आपण जाऊया डायरेक्ट खोपोलीला. आणि भावाला झोपेतून उठून आणलंय. सो भाव झोपेत आहे अजून. काय पाहिजे भावाला. तर मित्रांनो इथं कर्जतच्या इथे येऊन थांबली गाडी. ही समोरनं गाडी येते. ही गाडी चालू आहे. ही गाडी थांबली. इथं टायर मध्ये वाटतं हवा कमी आहे असं राहुलचं म्हणणं आहे. राहुल काय बोलतो? सर आता असा विषय आमचा झाला. आम्ही इथे जाऊन TC-BC त्यांना विचारलं तर काय झालं ना की आपले जो चौथा डब्बा आहे का, चौथा डब्यातला 5वा टायर त्याचे ना हवा जरा बारीक कमी झाली. जरा हवा भरायचं काम चालू आहे पंपानी. तर आपला सुमित भाऊ होता. सुमित भाऊ वाटतं पुढे चेक करायला गेला हवा कमी आहे ते. चेक करायला गेला तो एकदम कॉल होऊन आम्हाला त्यांनी सांगितलं. नंतर समजलं की जो 7वा टायर आहे, 7वा टायरची हवा कमी होती आणि 7वा डब्बा आहे ना. सुमित भाऊ जरा प्रेशरमध्ये आले, टेन्शनमध्ये आले. सुमित टेन्शनमध्ये आले की काय होईल आता पुढे. सुमित भाऊ बोलतच काहीतरी करतात. जो सातवा डबा आहे त्याचे ना व्हील आलाय पण त्या चुकल्या. म्हणजे जो पुढचे छोटे टायर असतात आणि मागचे मोठे आहेत ते आतला मध्ये झाले. त्यामुळे ती त्या चेंजिंग झाले. आता बघा बरोबर 12 वाजलेत. आपली पुढची ट्रेन 12:05 काहीतरी आहे. 5 मिनिटात हे काम सगळं करून पुढे होईल असा कॉन्टॅक्ट भेटलाय. त्यामुळे सुमित भाऊ जरा चिंतित आहेत. तर त्याची जरा विचारपूस करू आपण. जरा या जरा सुमित भाऊची विचारपूस करूया. सुमित भाऊ तुम्हाला कसं
तर तुम्हाला काय काय बोलायचं आपलं टायर पंक्चर झालं व्हील अलाइनमेंट टायर पंक्चर हवा भरली आता तुम्ही पुढे चेक करायला गेलं तसं आम्हाला माहिती भेटली त्यामुळे आम्ही तुमच्याशी जरा संवाद साधायला आलोय. मुक्त संवाद करा जरा आमच्याशी मुक्त संवाद करून टाका तुम्ही. मुक्त संवादवरून आम्हाला आमच्या मित्राची आठवण आली. त्या मित्राने हा असं निराशामध्ये असतो त्याला जरा चिंतित आहे भावाला जरा सपोर्ट करा. अशा प्रकारे सुमितच्या Appreciate करा भावाला. सुमितच्या सहकार्याने ट्रेन चालू झाली. सुमितच्या सहकार्याने ट्रेन चालू तर आम्ही त्याचं कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि श्रीफल देऊ. श्रीफल नारळ सगळं भेटतं. नारळ श्रीफल हे वेगळंच काहीतरी श्रीफल हे मॉडर्न श्रीफल आहे काहीतरी. हे बघा आमचं काय पैसे भावाने वडापाव घेतलेला आहे. मित्रांनो आता आम्ही खरतर ट्रेनमधनं आता खोपोली ट्रेनमध्ये चढलोय. सो आता 12 वाजलेत आणि आम्ही ते वडापाव घेतलेत. भूका लागले सगळ्यांना. सकाळी नाश्ता वगैरे केला नाही त्यामुळे भूक लागली. करण राहुल ते बघा हे आमचे वडापाव चीन टपाक डमडम डमडम. आता इथून डायरेक्ट खोपोलीला जायचं. खोपोलीहून डायरेक्ट पहिलं कुठे फिरायचं सांगा. पहिलं खोपोलीला याच्या घरी जायचं पहिलं. हा बोलतोय गगनगिरी मठ. भाऊ आम्हाला इमॅजिकल नेणार होता. सो भावाकडे 4 तिकीट आहेत पण ह्याच्यामुळे फेल झालेलं आहे. आणि हा भाऊ झोपाडे. सो मित्रांनो आता आम्ही खोपोली स्टेशन पासून आता इथं भानवस गावात आलोय. आणि हा करणचा गाव आहे. करण म्हणजे संकेतचा पण गाव आहे. संकेत आला नाही. संकेत मावशीकडे गेलाय ना. संकेत तिकडे मावशीकडे गेलाय. आणि आता हा आमचा पाहुणचार करणार आहे. काय रे काय सोय आहे आपल्याला. घरी गेल्यावरती बघू. घरी काहीतरी चाय भेटेल बाबा. चाय मेन आहे. हा पाऊस पण येतोय. चला मग करणच्या घरी जाऊया आता. आणि इकडं हा दुसरा ब्लॉगर आमचा सुरू झालेला आहे. हे बघा हे कॅमेरा टेस्टिंग चालू आहे. पाऊस आलाय मित्रांनो. आणि हे बघा अशा प्रकारे करणच्या घराजवळ आलोय. बघा भाऊ काहीतरी दाखवतो. भाऊ दाखवत नाही बापूस. हा हे आपल्या करणचं घर. करण 4x4 असा बाहेरचा इंटरेस्ट आहे त्याचा. हे या साईडला बिल्डिंग त्याला आतमध्ये लावे. सो हा करण आणि हा तिथे करणचं घर आहे. हा इथला खोपोलीतला. आणि आता जरा वेळ टाइमपास करून आम्ही आता बाहेर निघालोय. आणि हा आपला राहुल स्टार्ट केलाय ब्लॉगिंग. सो आता इथनं निघूया बाहेर. पाऊस पण आलाय मित्रांनो. चल भाऊनी पण सुरुवात केली इकडे. भाऊ सुरू झालाय. भावाचा मोबाईल चेंज कसा झाला पण मला समजा भावाकडे OnePlus होता. छत्री उघडून दे. छत्री उघडून दे. छत्री उघडा ठेवायला आम्हाला ऍपल वाले. छत्री उघड ठेवतो. छत्री उघड रे. हा घेतला. हा करण हा मित्र. सो इथून आता चाललोय आपल्या खोपोलीतील मठ आहे आपला गगनगिरी महाराजांचा चाललोय. आणि एक करणच्या घराच्या बाजूला हे असे लव बर्ड्स बघू शकता. वरच्या साईडला आहेत बघ लव बर्ड्स. ते बघ ते वरच्या साईडला ते बघ. सो आता इथून निघूया. पाऊस पण आलाय मित्रांनो. पाऊस आलाय. आणि हा कोण आहे काय माहित नाही. मध्ये मध्ये येतो सारखा. ओळखत नाही याला आम्ही. फेम घेतोय भाऊ. फेम घेतोय भाऊ. हे भावाचा व्हिडिओ कॉल आलाय आपल्या पुण्यावरून. चाकणवरून आपला खास भावाने व्हिडिओ कॉल केलाय. हा मोठा ब्लॉगर आहे भाई. बिग फॅन भावा. बिग फॅन भाऊ. सूरज इलेक्ट्रिशियन SMS. या भावाच्या चॅनलला फॉलो करा. सबस्क्राईब करा. सूरज इलेक्ट्रिशियन SMS. बिग बॉस मधला सूरज बघा. बिग बॉस मधला सूरज. भावा काहीतरी बोल सबस्क्रायबरला. आपल्या सबस्क्रायबर साठी काहीतरी बोल भावा. सर्च करा सूरज इलेक्ट्रिशियन SMS आणि सबस्क्राईब करा सूरज इलेक्ट्रिशियन SMS ला. थांब तू नको बोल. जोरात बोल. अजून बोल. जोरात बोल. घसा बाहेर आला पाहिजे.
नाही. सो भावना पोचलाय का भावा? भावाला सपोर्ट करा. सूरज इलेक्ट्रिशियन SMS. भाऊ मस्त शॉट बनवतो. भाऊ कुर्ल्याला पण जातो, सगळीकडे जातो. भाऊ कुर्ल्यावरचा मेंबर आहे, कुर्ल्याचा मेंबर आहे. कुर्ला मेंबर आहे भाऊ, कुर्ला मेंबर. चाकण हिला डालाय पुरा. हिला डाला ना. चल बाय 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 बाय. बाय. पप्पी 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 दे. चुम्मा येले चुम्मा. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर आहे ते गगनगिरी महाराजांचं मठ आणि त्याचं ते तुम्ही कळस बघू शकता साईडला. आता आपण ह्या रोडनी जातोय इकडनं. हे बघा, इकडनं वॉकिंग डिस्टन्स म्हणजे 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथे राहुल पण ब्लॉगिंग करतोय. हे बघा, मस्त एकदम हिरवळ पसरले सगळीकडं. पावसाचं वातावरण आहे आणि आमचे 3 जवान पुढे जात आहेत. भावा मी पण जवान आहे भावा, इकडे मला पण दाखव. हे बघा, 3 गबरू जवान, 4 गबरू, 5 गबरू जवान. तो मित्रांनो, हे एक मंदिर आहे, प्राचीन मंदिर, शंकराचं मंदिर, वीरेश्वर मंदिर. तो मित्रांनो आतमध्ये आलोय आता आणि ते चप्पल स्टँड आहे. इथं चप्पल आतमध्ये ठेवू शकता. म्हणजे जे कोणी येतं इथं चप्पल देऊन आतमध्ये एंट्री करू शकता. आणि आतमध्ये जातो, दर्शन वगैरे घेतो. आतमधला एरिया पूर्ण एक्सप्लोअर करूया आपण आता. आज संडे तर भरपूर सगळे भक्त आले तिथे. तर मित्रांनो, इथं पाय धुण्यासाठी मस्तपैकी जागा वगैरे केली. इथं पाय धुवून आपण पुढच्या साईडला जाऊ शकतो. आपला राहुल आता पाय धुवायला गेलाय. सो मी पण पाय धुतो. पाय धुवून आतमध्ये जाऊया आपण आता. तर मित्रांनो, आता गगनगिरी महाराजांच्या मठात आलं आणि आतमधला प्रवेशद्वार साईडला आणि आता आपण आतमध्ये जाऊया. सो आतमध्ये आय थिंक सो कॅमेरा देतील अलाउड करायला. तर बघूया आपण त्याचा व्हिडिओ काढून पूर्ण सगळं तुम्हाला दाखवतो. पुढे भरपूर काय काय बघण्यासारखं आहे. सो आपण आता आतमध्ये जाऊया. चला. मित्रांनो, आम्ही आता जस्ट बघितलं तर लाईन आहे मोठी. आज रविवार आहे त्यामुळे मोठी लाईन आहे. त्यामुळे आत मी गेलो नाही जास्त. लांबून शूट वगैरे घेतले आणि आता आम्ही इथं थांबलो आहे. सो इथं तुम्ही बघू शकता हे आसपासचं आवार आहे आणि हे समोरचं दिसतं ते आपलं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आतमध्ये मंदिर पण आहे. भरपूर सगळ्या देवांच्या मूर्त्या आतमध्ये साईडला. आणि जस्ट पाचच्या साईडला बघाल तर तुम्ही भक्त निवास आहेत. जे कोण टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी भक्त निवास आहे. आणि ह्याच्या पाठच्या साईडला जस्ट गोशाळा आहे. गोशाळा म्हणजे गायींसाठी खास त्यांनी पालन पोषण करण्यासाठी केलं आहे. आणि इथं पार्किंगची पण सुविधा केली आहे. जस्ट पाचच्या साईडला तुम्ही बघू शकता एक पार्किंगची सुविधा आहे. आणि ह्या साईडला गार्डन आहे. तर हा पूर्ण आवार आहे. आपण फिरूया, एक्सप्लोर करूया, तुम्हाला दाखवतो त्याच्या पुढचं. पाऊस पण येतोय तर मजा घेऊया. तर समोरच्या साईडला जो मठ आहे त्या मठाच्या इथून राईट साईडला आलात तर तुम्हाला गार्डन सापडेल. हा बघा, हा हेलिपॅड आहे. खूप असा मोठा ग्राउंड केला आहे हेलिपॅडसाठी. आणि वरच्या साईडला इथे जी गुफा आहे. सो ती बंद आहे की चालू आहे काय माहीत नाही. आपण जाऊन बघूया तिथे.
ऐकेच आपल्याला भेटेल दर्शन. वरती गुफा आहे ती, जे गगनगिरी महाराज आहेत ना ते तपश्चर्यासाठी यायचे. आणि आता समोर शंकराचं मंदिर आहे, त्याचा एक व्ह्यू देतो तुम्हाला. म्हणजे एक प्रति केदारनाथ असं म्हटलं तर केदारनाथला जाता नाही आलं तर इथं यावं असं. कारण की सेम डिट्टू जी केदारनाथाची मूर्ती आहे, मूर्ती नाही आपलं जे केदारनाथची जी लिंग आहे शिवलिंग, तर ती सेम टू सेम केदारनाथचं मंदिर आहे त्यासारखी आहे. सो मित्रांनो, आता आम्ही खालना दर्शन घेतलं शंकराच्या पिंडीचं आणि आता वरती चाललो आहे. आता वरती जाऊन आता गुहा दर्शन आहे, जे गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे. पहिल्याच्या टायमाला आता बंद असायचे आणि आता चालू केले जस्ट. सो आता जाऊन दर्शन घेऊया आपण. आणि हे गुफेचं मेन गेट आहे वरती जाण्यासाठी. आतमध्ये जाऊया आपण. फायनली आम्ही वरच्या साईडला पोहोचलो. आता म्हणजे गुफा आहे त्याच्या मेन पायथ्याशी पोहोचलो आहे. आणि खालून आम्ही चालत आलो, म्हणजे कम से कम 1 किलोमीटर अंतरावर एवढं वरती आहे. आणि तुम्ही जर आला तिथे तर तुम्हाला तिथे वरती येताना तुम्हाला जरा रुचकर अशी वाट लागेल, कारण की ते पावसामुळे खडी आहे ना ती पूर्ण बाहेर आले. माकडं व बापरे, केळा खातोय तो. व मित्रांनो, पाऊस कंटिन्यू आहे आणि आम्ही भिजतोय. मगापासून छत्री आहेत तरी पण भिजतोय आम्ही. छत्री तरी दिसतं आपण. हां, काय विषयच नाही छत्री असलं. वरच्या साईडला जाऊया आपण. मस्त की इथे ही चांगली वाट आलेली आहे. खाली एकदम वाट एकदम रुचकर होती, खडी वगैरे रुपत होती पायाला. तर ही मस्त की शिड्या इथं बांधकाम केलंय. हा बघा केवढा मोठा माकड आहे, बापरे. ऍपल खातो ऍपल. या साईडला पूर्ण गँग बसले बघा. गँग गँग
फर्स्ट टाइम इथे तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. रम्य वातावरण वरून कॅमेरामध्ये बोलून मागून इथं जोराचा पाऊस सुरू झालाय आणि आता हे बघा सगळ्यांनी छत्र्या ओपन केल्यात. मगाशी कोणी छत्री नव्हती ओपन केली, बापरे छत्री उडायला लागली, जोराचा वारा आहे. आपल्या स्टीमकडे छत्री आहे. हे बघा आपल्या स्टीमकडे छत्री भाई, कोणी छत्री आणली नाही. इथं बॅगा पुया सगळ्या पुढे घेतात आम्ही. हे बघा हा मित्र, हे नाव काय मित्र? गजेंद्र. मस्त पैकी पाऊस पडतोय, थंड थंड वाटते वातावरण. खाली जाऊया, तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतोय. हे बघा पाऊस बघा किती पडतोय. हा बघा हा इकडं असा पाऊस पडतोय आणि छत्री उडते आपली अशी. हा इकडं पाऊस पडतोय असा मित्रांनो. आणि या साईडला इकडे आपला करण भाऊचा ब्लॉग सुरू झालेला आहे. वरती राहुल. हे बघा हे बघा हे बघा हे गँग मेंबर बघा. हे बघा त्याची सुद्धा शूटिंग चालू आहे, तो सुद्धा शूट. हे बघा आणि आमचे दोन मेंबर काय त्यांना जे घाई आहे ते बघा पुढं. त्यांना लागल्यात भुका, त्यांना भुका लागल्यात. भिजून त्यांचा उंदीर झालाय. उंदीर त्यांना लागल्यात भुका. भिजलेले उंदीर झालेत. भिजलेले उंदीर त्यांना भुका लागल्या आता. तुम्ही जर वरती येत असाल तर या वाटेचा नक्की प्रयास करावा. ही वाट हे बघा, हे जे कष्ट बघा, राहुलचे कष्ट बघा. हे अशा प्रकारे इथं तुम्ही मॅट म्हणजे इथं हे गोंडपाट, हा गोंडपाट इथं पसरवलाय. कारण की हे येणारे भक्त आहेत त्यांना इथून चालताना रुचकर नको वाटावी वाट, त्यामुळे तर गोंडपाट दिलाय. आणि साईडला ही वाट अशी पावसामुळे एकदम खडबडीत झाले. आणि पुढे साईडला ही मित्र बघा, करण बघा कुठं झालं तो बघा. बोले तो एकदम खोपोली मेंबर आहे तो. खोपोली मेंबर, खोपोलीत राहणारे मेंबर. सो भावांनो आता वरून आता खाली आलो. पायाची पूर्ण हालत झाली, पाय पूर्ण गेले कामातून. कारण की वरती जी वाट आहे ना ती पूर्ण बेकार झाली पावसामुळे. आणि आता आपली जी गोशाळा आहे गगनगिरी मठातली इथं आलं. आणि पाठच्या साईडला तुम्ही गाई वासरू बघू शकता. वासरू बघा, हा वासरू आला बघा. हमे ही तर मोठी गोशाळा आहे अशी. बाकीच्या साईडला ते सगळं बंद ठेवलंय. तिथनं जे गायी होत्या त्या काढून टाकल्या आणि इथं एवढंच भागात आहे बघू शकता. त्या तिकडनं पण एक वासरू आला. बघा एक ही खांबा. ही सुमितची मैत्रीण आहे, सेम सुमित सारखी दिसते बघा. सुमित सारखी दिसते सेम. बघा त्या साईडला पण आहेत सगळे. ते खाण्यात व्यस्त आहेत, त्यांचं बोलतात ना पोट खाली आहे त्यामुळे ते तिकडे थांबलेत आणि खाऊन झालेत सगळे. त्या साईडला त्या बिचाराला एकटे ठेवलंय तिकडं. तुम्ही बघू शकता तिकडे तो एकटाच आहे तिकडे. गँग, हा ही गँग बघा, ही गँग बघा, ही गँग बघा. मोबाईल का मोबाईल का मोबाईल का असेल. पाणी पाहिजे. इकडं मस्तपैकी रिमझिम पाऊस चालू आहे बघू शकता. हे बघा पाऊस धोधो कोसळतो. हा पूर्ण आसपासचा परिसर आहे. सो आम्ही तिकडनं वरच्या साईडून आलो आता. आणि आता या साईडला जाऊन त्या साईडला खाली उतरायचं. हा समोरच्या साईडला भक्त निवास आहे. आणि तिथं मी छत्री अशी भिजत ठेवले. लोक छत्री सुकत ठेवतात, मी भिजत ठेवतो.
छत्री अशी घेवा आणि चला. तो टाटा अम्मा टाटा, बाय बाय. सगळ्यांचे चारही मिसळ आहेत तिथं. भावाची मिसळ आलेली आहे, भाऊ वेटिंग वरती भाऊनी स्पॉन्सर केलं आहे. करण राहुल या साईडला गजेंद्र आणि इथं आमचा मोबाईल आणि तिकडं राहुलचा ब्लॉगर आहे दोस्ती पॅटर्न. आता मिसळ खातो आणि मग पुढे आपण ट्रेन पकडायची. तुम्हाला खायची असेल तुम्ही दुकानात जा आणि विकत घ्या. बोल तुम्हाला पण खायचं असेल तुम्ही पण जा आणि दुकानात जा विकत घ्या. भेटणार नाही. दुकानाचं नाव माहीत नाही तर तरी पण या इथे कपोलीलाच आहे. ठीक आहे. गिरी महाराजांचं मठ पण बघितलं. त्यानंतर आपली जी गुफा आहे वरच्या साईडला ती बंद असते, पण आता कशी ह्या टायमाला चालू केले त्यांनी आणि मग आता ती चालू केल्यामुळे आपल्याला वरचं पण दर्शन भेटलं. आणि त्यानंतर आपण जे भक्त निवास आहे, गोशाळा आहे, भरपूर सगळं बघितलं आणि आता घरी निघालोय. सो ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आपले मित्र पण चाललेत. सो बाय बाय कर रे. बाय बाय. आपला गजेंद्र, पूर्ण नाव सांगतो. गजेंद्र क्षीरसागर. अच्छा हां, हेच गावातला आहे. सो आणि हा आपला ब्लॉगर राहुल शिंदे. दोस्ती पॅटर्न याला पण फॉलो करा भावाला. हिची लिंक देईन डिस्क्रिप्शन. सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम नाही इंस्टाग्राम आणि युट्यूब सबस्क्राईब करा आणि रील पे डान्स नाही करते. तुम्हाला याची लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ही व्हिडिओ इथपर्यंत थांबवतो. आता घरी जातो. सो संध्याकाळचे आता 5 वाजता आलेत. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्की. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असतात नवीन व्हिडिओ सोबत पुढे. तोपर्यंत टाटा बाय बाय.